कुपोषण कमी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करतं. अनेक योजना राबवतं. मात्र तरीही कुपोषण कमी होत नाही. आता या कुपोषणासाठी शासन काय करतं ते बघा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कुपोषण कमी करण्यासाठी 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना टेक होम रेशन दिलं जातं. आता ते नेमकं त्यांच्यापर्यंत पोहोचतं का ते पाहायला हवं. दिलं मात्र जातं. 6 महिन्यांपासून 3 वर्षाच्या बालकापर्यंत त्यांना घरपोच रेशन दिलं जातं. 3 आणि 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रावर गरम ताजा आहार पुरवला जातो. तिसरी योजना आहे अंगणवाडी सेविकांमार्फत बालकांची उंची वजन तसेच गरोदर मातांचे वजन हे नियमित घेतले जाऊन त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातात. चौथा आहे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतील आदिवासी क्षेत्रातील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जातो. 5वी योजना आहे अतितीव्र कुपोषित सॅम बालकांसाठी ग्राम आणि नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. या केंद्रांमध्ये सॅम बालकांना दिवसातून 3 वेळा एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड पुरवलं जातं. आणि 6वं आहे आवश्यकतेनुसार आरोग्य विभागांमार्फत त्यांना औषध उपचारही दिले जातात. आता एवढं सगळं जर खरोखरच केलं जात असेल तर मग कुपोषण का कमी होत नाही? आजही बालमृत्यू का होतात? कारण या योजना फक्त कागदावरच राबवल्या जातात आणि त्यामध्ये संगनमताने भ्रष्टाचार होतो. आणि म्हणून पालघर जिल्ह्यावर जो कुपोषणाचा डाग लागलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही. तो पुसायचा असेल तर शासनाच्या योजना या प्रामाणिकपणे राबवल्या पाहिजे.